युतीचा विचार डोक्यातून काढून टाकला पाहिजे. युतीचं कसं जमलं तर केलं पाहिजे, नाही जमलं तर सोडून दिलं पाहिजे. हा असं आमचं धोरण ठरलेलं आहे. कारण सगळीकडे युती होऊ शकत नाही. प्रभागामध्ये आपल्याकडे उमेदवार असेल तर युतीतील सर्व घटक पक्षाकडे उमेदवार असतील तरीही आपल्या पक्षातल्या उमेदवाराला संधी न देणं, दुखावणं हे मला योग्य वाटत नाही. म्हणून जिथे सोयीचं वाटेल तिथे युती बघू. नगराध्यक्षांच्या एखाद्या निवडणुकीमध्ये सगळ्यांच्या मतदानाची आवश्यकता पडते आणि त्यामुळे एखाद्या वेळी विचार करू. त्यामध्ये ही खात्री मी देत नाही, कारण जमलं ही पाहिजे ना. त्यांनी पहिलं जास्त त्यामध्ये दखल घेतली पाहिजे. दुसरा, आता युतीच्या बघा, आपण युतीच्या फार डोक्यातनं काढून टाकतो. कारण का कसं असतो की आता तुम्हाला जमलं तरी करायचं, जमला नाही तर नाही करायचं. आता आमच्या धोरण ते राहणार, कारण सगळीकडे योग्य होऊ शकत नाही. प्रभागामध्ये आपल्याकडे उमेदवार असेल, कोणी दुसऱ्याकडे असेल, आणि आता 3 पक्षाची युतीमध्ये तिसऱ्याकडे असेल. मग त्यामध्ये आपण कोणाला सोडायची ना, आपण कार्यकर्ता त्यांना न संधी देणं, दुखावणं हे मला योग्य वाटत नाही. म्हणून जे आपल्याला जिथे सोयीच्या वाटत असेल ते सध्या आपण बघू. हा, नगराध्यक्षांच्या एखाद्या निवडणुकीमध्ये, कारण ते सार्वजनिक निवडणूक आहे, सगळ्यांच्या मतदानाची आवश्यकता आहे, तिथे आपण एखादा वेळेला विचार करू. पण त्यामध्ये काही खात्री देत नाही. म्हणजे असं नाही आहे की करायचं असं, कारण चुकलंही पाहिजे ना. आपली ताकद आहे, आपल्याकडे आपली ताकदच्या हिशोबाने जर आपल्याला काही मिळत असेल तर आपण विचार करू. असं नाही आहे की आपण म्हणजे मागच्या वेळी कोणी दुसऱ्याच्या आला म्हणून यावेळी त्यांचं राहील असं काही आपल्याला काही या नगरपालिकामध्ये काही देण्याचे काही ठरलेला नाही. म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण आज प्रत्येक प्रभाग आणि प्रत्येक म्हणजे इंकोणी नगराध्यक्ष आपणच लढणार आहोत, या हिशोबानेच आपण कामाला लागलं पाहिजे. नाहीतर आपण कपड्यांमध्ये राहून जाऊ. आता महिला आली तर महिला कोण उभी राहील, ओबीसी आलं तर ओबीसी मध्ये कोण राहील, जनरल आलं तर कसा, एससी एसटी मध्ये काही रिझर्वेशन आलं तर कसा, हे सगळ्या बाबतीचा आपण विचार केला पाहिजे. दुसरा, शहरामध्ये एससी वर्ग मोठा आहे, मुस्लिम वर्ग मोठा आहे, याच्याही भावनेची आपण म्हणजे लक्षात ठेवून घड्याळाला मतदान जास्त मिळणार इतरांपेक्षा, ही पण आपण वस्तुस्थिती लक्षात ठेवली पाहिजे. हे आपला घड्याळ आणि घड्याळाला जे मतदान करणारा वर्ग आहे ते थोडं भिन्न, तर आपल्याला केवळ मिळू शकते. काही बाजू ना घरी बोलू शकता, एसटी मध्ये पण तसं आहे. त्यामुळे हे पण आपण विचार केला पाहिजे की कशी परिस्थिती तयार होईल आणि त्याच्यावर आपण अंतिम निर्णय घेऊ. निर्णय घेत असताना काही अचानक नाही निर्णय आम्ही घेणार नाही. त्या सगळ्यांची एकदा परत परिस्थिती कशी तयार होत आहे, त्याची काय प्रभागाची रचना होत आहे, ते सगळं विचार करून आपण योग्य मार्ग काढू.